गंगाखेड येथील नव्याने उभारण्यात आलेल्या उपविभागीय कार्यालय आणि तहसील कार्यालयातील स्वच्छतेबाबत धक्कादायक वास्तव समोर आली आहे। लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेल्या या प्रशासकीय इमारतीत स्वच्छतेच्या नियमांनाच हरताळ फासला जात असल्याचे चित्र दिसत आहे। इमारतीच्या भिंतींवर धूम्रपान करू नये आणि येथे थुंकू नये असे फलक लावण्यात आले आहेत। मात्र प्रत्यक्षात कार्यालय परिसरात ठेवलेल्या बकेटमध्ये पान गुटखा खाऊन थुंकले जात असल्याचे दिसून येत आहे। काही ठिकाणी खिडक्यांच्या बाहेरही थुंकल्याच्या खुणा आढळत आहेत। प्रशासनाने स्वच्छतेचा संदेश दिला असला तरी त्याची अंमलबजावणी कितपत होते यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। स्थानिक नागरिकांकडूनही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली जात असून हे बकेट कचऱ्यासाठी आहे की थुंकण्यासाठी असा सवाल उपस्थित केला जात आहे। स्वच्छ प्रशासनाची अपेक्षा असताना सरकारी कार्यालयांमध्येच स्वच्छतेच्या नियमांचं उल्लंघन होत असेल तर नागरिकांना शिस्तीचा संदेश कोण देणार? संबंधित प्रशासन याची गंभीर दखल घेऊन योग्य कारवाई करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी पाहत रहा सत्यकेतू मराठी न्यूज। सत्यकेतू मराठी, आवाज सत्याचा।